गाईज, वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. तर आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीबद्दल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीबद्दल बोललो थोडक्यात. तर आज आपण वृषभ राशीबद्दल थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही राशीचक्रातील दुसरी रास आहे ऑफकोर्स, आणि हिचा जो स्वामी आहे, या राशीचा जो स्वामी आहे, जो स्वामी ग्रह आहे तो आहे शुक्र ग्रह. आणि हा शुक्र ग्रह पृथ्वी तत्वाशी रिलेट आहे. म्हणजे या राशीला इंग्लिशमध्ये टॉरस साइन असं बोलतात, आणि इंग्लिशमध्ये ऑफकोर्स शुक्र ग्रह म्हणजेच वेनस, इंग्लिशमध्ये शुक्र ग्रहाला वेनस बोलतात. तर ह्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे. थोडक्यात तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते. तुमचा स्वभाव, गुणविशेष, तुमचे अवगुण गुण काय असतात. थोडक्यात जर तुम्ही वृषभ राशीचे आहात आणि तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणी वृषभ राशीचं असेल किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल या गोष्टीमध्ये, तर नक्की हा व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी नक्कीच थोडा का होईना 100 आउट ऑफ 50% फायदेशीर असू शकतो. मी माझा प्रयत्न पूर्ण करणारे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. तर तुम्हीच मला पर्सेंटेज द्या. आय थिंक सो 100% देऊ शकता तुम्ही. ऑफकोर्स स्वतःसाठी कॉन्फिडन्स नेहमीच चांगला असावा आणि स्वतःबद्दल नेहमीच चांगलं बोलावं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके गाईज, सो शुक्र ग्रह ह्याचा स्वामी आहे. आणि मी तुमच्याबद्दल थोडक्यात स्वभाव तुमचा सांगते. तुम्ही कष्टाळू आहात. हे लोक खूप कष्टाळू, मेहनती आणि दृढ निश्चयी असतात. शांत आणि संयमी. स्वभाव शांत असला तरी राग आल्यास ते हट्टी किंवा उग्र होऊ शकतात. म्हणजे समोर आता वृषभ रास म्हटली तर कुठलं बैल हा ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. म्हणजे या राशीला जे चित्र असतं त्याचं ते बैलाचं असतं. बैल आपल्याला असा लांबून वाटतो किती शांत आहे, पण जेव्हा त्या बैलाला राग येतो तेव्हा तो कुठल्या प्रकारे हानी आपल्याला करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, आपल्याला चांगलंच माहिती आहे. सो तुम्हाला असं वाटत असेल वृषभ राशीचा व्यक्ती खूप शांत दिसतो आहे, खूप शांत आहे, पण जर एकदा त्या व्यक्तीला राग आला तर खूप प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते समोरच्या व्यक्तीची. आणि ज्याला असं वाटतं की खूप शांत आहे त्याला चांगलंच आहे की किती शांत आहे. आणि कष्टाळू म्हणजे वृषभ राशीचे व्यक्ती खूप कष्टाळू असतात. कष्ट करायला कधीच मागे पडत नाही. म्हणजे नेहमी कष्टासाठी बोलतात ना, नेहमी तयार असतात. कंटाळा नसतो त्या गोष्टीसाठी. सुखविलासी, त्यांना सुंदर गोष्टी, कला, चांगल्या खाण्यापिण्याची आवड असते. म्हणजे असे बोरिंग नसतात त्यांना. आणि तुम्हाला खरं सांगू, मला वृषभ रास खूप आवडते. खूप चांगली रास असते. जे वैशिष्ट्य पण मी तुम्हाला जर सांगितले तुम्हाला पण आवडतील. म्हणजे अशी रास आहे ज्याला चांगल्या गोष्टी आवडतात. ऑफकोर्स शुक्र ग्रह आहे गाय. शुक्र ग्रह हा चांगलं रॉयल्टी वगैरे या सगळ्याचा तो ग्रह आहे. म्हणजे रॉयल जगण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी शुक्र ग्रहाची उपासना करतात. शुक्र ग्रहाच्या अंगठ्या ज्या असतात, म्हणजे अंगठ्या शुक्र ग्रहाचा जो मणी आहे, मनी बोली, शुक्र ग्रहाचा जो रत्न आहे तो म्हणजे, तर शुक्र ग्रहाला जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तुमच्या राशीमध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये, तुम्ही ओपल रत्न धारण करू शकता. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या जवळच्या जो कोणी तुमचा ज्योतिष शास्त्रज्ञ असेल त्याला विचारूनच करा. पण ओपल जर तुम्ही घातलं तर तुमच्यासाठी शुक्र तुमचा चांगला होऊ शकतो. आणि आपण ह्याचे अजून कॅरेक्टरिस्टिक्स बघूया वृषभ राशीचे. जर तुमचं नाव ई, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो यावरून येत असेल तर तुम्ही वृषभ राशीचे आहात. तर अजून आपण याबद्दल जाणून घेऊया. शुक्र ग्रहाविषयी जर आपण जाणून घेतलं तर हा ग्रह ऐश्वर्य, सौंदर्य, प्रेम, वैवाहिक सुख, कला, भोग आणि सुख सोयींचा कारक मानला जातो गाईस. शुक्राची रसिकता, आकर्षकपणा असतो ह्यामध्ये, आणि सगळ्यात रस असणे असे सगळे गुण वृषभ राशीत आपल्याला आढळतात. सुखसोयींचा उपभोग घेणे, समृद्ध जीवन जगणे याकडे तुमचा कल असतो. काम, कष्ट करायला तुम्ही सदैव तत्पर असतात. तर आज आपण वृषभ राशीच्या चांगल्या, वाईट आणि एकत्नच स्वभावाबद्दल जाणून घेत आहोत. वृषभ राशीची लोक ना रसिक आणि सौंदर्यप्रेमी असतात, स्वभावाचे असतात. म्हणजे सौंदर्यप्रेमी स्वभावाचे असतात. त्यांना कला, साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट अशा गोष्टींमध्ये खूप रुची असते. त्यांच्या जीवनात सुंदरता, आराम,
स्थैर्य असावे अशी त्यांची तीव्र इच्छा असते. वृषभ राशीच्या स्त्रिया विशेषतः दागदागिने, आकर्षक वस्त्रे, उदाहरणार्थ सुंदर साड्या, सुगंधी अत्रे, ऑफकोर्स शुक्र असल्यामुळे गाईज त्यामध्ये तुम्हाला कळते का शुक्र ग्रह हा म्हणजे जे शुक्र ग्रहाचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात तेच वृषभ राशीमध्ये असतात. सुगंधी अत्तरे आणि घराची उत्तम सजावट यासारख्या ऐश आरामाच्या वस्तूंना प्राधान्य देतात. विलासी आणि सुखसुविधांना युक्त जीवनशैलीकडे त्यांचा कल असतो, पण हा कल कधी अतिरेकी नसतो. सौंदर्य आणि जीवनातील सुखांचा योग्य समतोल साधण्याची कला ह्यांच्यामध्ये उत्तम असते. हा गुण झाला त्यांच्यामधला. तर वृषभ राशीचे लोक अत्यंत कुटुंब वत्सल असतात, म्हणजे फॅमिली ओरिएंटेड असतात गाईज. संसार प्रिय असतात. आपले संपूर्ण लक्ष घर, जोडीदार, पती पत्नी, मुले, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुखी व समाधानी ठेवण्याची ह्यांच्याकडे कला असते. ह्यांच्याकडे त्या गोष्टीकडे त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. आपला स्वभाव मैत्रीपूर्ण असतो, ज्यामुळे मित्रमंडळींचा गोतावळा मोठा असतो. या लोकांचे म्हणजे या राशीचे जे लोक असतात त्यांची मित्रमंडळ खूप मित्र असतात, म्हणजे बोलतो मित्रपरिवार खूप मोठा असतो या वृषभ राशीच्या लोकांचा. आदरातिथ्य करण्याचा त्यांना सवय असते. त्यांना आनंदी ठेवण्यात आपल्याला विशेष आनंद मिळतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराला आनंद ठेवण्यात खूप जास्त तुम्हाला आवडतं, त्या गोष्टी तुम्हाला आनंद भेटतो त्यामधनं. आणि आपण नोकरी, सेवा आणि कर्तव्याच्या कामाकडे अधिक लक्ष देतो. दिलेले कोणतेही काम पूर्ण जबाबदारी, निष्ठेने आणि मन लावून वेळेत पूर्ण करण्याची आपली हातोटी आहे, म्हणजे ह्याच्याकडे तुमचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. तर तुमच्या करिअरबद्दल बोलूया गाईस. तर वृषभ राशीचे जे लोक असतात कोणतेही संस्था, उद्योग, ट्रस्ट किंवा संघटनेचे कामकाज अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळू शकतात. त्यांच्यातील सेवाभावनी, स्वार्थवृत्ती आणि समर्पण त्यांना उत्कृष्ट प्रशासक बनवते. हे लोक सहसा मोठे सत्वाकांक्षी नसतात. मेष, सिंह आणि वृश्चिक राशीप्रमाणे त्यांना नेतृत्व किंवा सत्तेची तीव्र ओढ नसते. राजकीय किंवा मोठ्या सामाजिक आंदोलनाचे अग्रस्थानी वृषभ व्यक्ती क्वचितच दिसतात, म्हणजे त्यांना सत्ता वगैरे या गोष्टीची आवड नसते. त्यांना नॉर्मल लाईफ जगायची सवय असते, म्हणजे जॉब 9 to 5 लाईफ असते ना ज्यांना आवडते ते वृषभ राशीचे बहुतांश आढळतात गाईज. म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल लाईफ, एक बोलतात ना सकाळी उठून जॉबला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचे, असे ते लोक असतात नॉर्मल. त्यांच्यासाठी कुटुंब, आरोग्य, मन शांती आणि समाधान हे जीवनातील सर्वोत्तम प्राधान्य असते. एक नॉर्मल व्यक्ती वृषभ राशीच्या त्या कॅरेक्टर्समध्ये आहे. सो वृषभ राशीचा जो व्यक्ती असतो तो संग्रह वृत्ती, उत्तम व्यवहार ज्ञान आणि तीव्र व्यापारी बुद्धी असते. जर तुम्हाला बिझनेसची आवड असेल नक्की बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. त्यांना पैशाचे मूल्य चांगलेच कळते आणि अनाठायी खर्च करणे त्यांना अजिबात आवडत नाही, म्हणजे उगाचच खर्च करायचा अजिबात आवडत नाही. जिथे पाहिजे तिथेच ते खर्च करतात. त्यांच्यामधले आता अवगुण जाणून घेऊया. गुण आपण त्यांच्याबद्दल जे काही त्यांचे चांगले गुण त्यांच्याबद्दल चांगलं आपण ऐकलं आहे. सो आपण आता त्यांच्याबद्दल अवगुण किंवा त्यांच्याबद्दल काय त्यांच्यामध्ये चांगलं नाही आहे किंवा त्यांचे अवगुण तुम्ही सुधारले पाहिजे. जर तुम्ही वृषभ राशीचे आहात नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणी वृषभ राशीचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्यापर्यंत तुमच्यावर हे रेझोनेट होतं आहे का, नक्की तुमचा एक्सपिरियन्स सांगा. तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असेल आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या गाईज. तर तुमच्यामध्ये दोष आपण बघूया. दोष मीन्स अवगुण. ओके गाईज, प्लीज तुम्ही माझ्या शब्दांकडे चांगल्या याने लक्ष द्या. ओके. तर वृषभ राशीचे जे व्यक्ती असतात ते हट्टी असतात. त्यांच्यामधला हा प्रमुख दोष असतो. एकदा त्यांनी मनात काय निश्चित केले तर ते आपले मत बदलण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी ठरवली, एखादी गोष्ट पाहिजे, आपण बोलतो ना आपल्या फॅमिलीमध्ये असा एक व्यक्ती असतोच, त्याला जर एखादी गोष्ट आवडली तर ती पाहिजे म्हणजे पाहिजे असं असतं. तर बहुतांश लोक असे वृषभ राशीचे असतात.
ज्यामुळे लवचिकतेचा अभाव जाणवतो. तसेच त्यांची प्रवासाची आवड इतरांपेक्षा कमी असू शकते. म्हणजे वृषभ राशीच्या लोकांना जास्त फिरायला नाही आवडत, थोडंसं आवडतं. म्हणजे जास्त लांब लांबचा प्रवास नाही आवडत, लवकर थकून जातात. मला असं वाटतं वृषभ राशीचे लोक हे जास्त आळशी असतात. नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही आळशी असाल तर. फिरायला कोणाला नाही आवडत गाईज, फिरायला सगळ्यांनाच आवडतं. पण वृषभ राशींच्या लोकांमध्ये आढळून आले आयुष्यात जास्त सुरक्षितता जपण्याच्या प्रयत्नात अनेकदा मोठ्या आणि उत्तम संधी त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता. बघा, आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे आणि त्यामुळे तुमच्या हातातून खूप मोठ्या मोठ्या संधी जाऊ शकतात गाईस. त्यामुळे तुम्ही ह्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. तर तुमचे नक्षत्र कुठले असू शकतात ते बघूया आपण. कृतिका नक्षत्र असू शकतं, रोहिणी नक्षत्रमध्ये तुम्ही असू शकता, मृग नक्षत्रमध्ये असू शकतात. तर हे वृषभ राशीबद्दल आहे. आणि ते वृषभ राशीबद्दल नक्षत्राबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे, मी तुम्हाला नक्की सांगते ते. तर तुम्ही जर कृतिका नक्षत्रामध्ये वृषभ रास तुमची असेल तर तुम्ही धनसंपन्न, चतुर, विद्या निपुण, स्वाभिमानी, तेजस्वी व्यक्तिमत्व असू शकतात. क्षणात रागावणे, क्षणात शांत होणे असा तुमचा स्वभाव असू शकतो. आणि जर तुम्ही रोहिणी नक्षत्रामधले असाल तर शांत, हसमुख, मधुरभाषी, रूपवान, विनम्र आणि प्रसन्न चित्त असतात. स्मरणशक्ती उत्तम असते तुमची, भोगप्रिय आणि भौतिक सुखे मिळणारे असतात. जर तुम्ही मृग नक्षत्रामधले असाल तर सौम्य स्वभाव, चंचल मन, उत्तम वक्तृत्व, भ्रमणशील वृत्ती आणि जमीन, वाहन, धन, कुटुंब, सुख मिळते तुम्हाला. काही वेळ थोडा स्वार्थीपणा आढळू शकतो. ओके, तुम्हाला ॲडिशनल माहिती दिली आहे. मला ॲक्च्युली वृषभ रास आवडते, त्यामुळे तुम्हाला मी सांगितले. तर नक्की मला कमेंट करून सांगा कोण कोण आपल्या सबस्क्रायबर्समध्ये, कोण कोण आपल्या फॅमिलीमधले वृषभ राशीचे आहेत. नक्की कमेंट करा. मी खूप चांगली एक नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे गाईज, सगळ्या राशींबद्दल सांगण्याचा. नक्की मला मोटिवेट करा, मला कमेंट करून सांगा मी जे काही करते ते कसं करते, तुम्हाला आवडतात कसे व्हिडिओ, आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा, मला मोटिवेट करा. तर पुढे आपण बघूया वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभावामध्ये साधेपणा आणि स्पष्टता हा गुण असतो. बघा, तुम्ही साधे आहात, तुम्ही स्वभावाने स्पष्ट बोलणारे आहात. साधेपणा आणि स्पष्टता हा गुण आहे तुमचा. तर जीवन ध्येय असते, तुमचे जीवनाचे काहीतरी ध्येय असते, म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचं असतं, तुमचे गोल्स असतात खूप सारे. आणि प्रामाणिक कष्ट, सुखी कौटुंबिक जीवन, इतरांचे कल्याण करणे आणि शांत समाधानी व स्थिर आयुष्य जगणे. त्यामुळे वृषभ राशींचा जोडीदार, पती किंवा पत्नी मिळणे हे खरोखरच भाग्यकारक असते. ओके, जर तुम्हाला वृषभ राशीची पत्नी किंवा पती मिळाले असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात. ओके, तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजू शकता. आणि जर तुम्ही कोणाच्या तरी पती पत्नी असाल तर वा, काय तुम्ही आहात ह्याच्याबद्दल तुम्हाला कळत असेल. वृषभ राशीचे असाल तर तुमच्यासाठी लकी रंग हा पांढरा आहे. मी मेष राशीचा सांगितला नाही, पण मी थोडक्यात त्यांना सांगितलं तुमच्यासाठी, मेष राशीसाठी ॲक्च्युली मी ते सांगते. तर तुम्ही मेष राशीचे असाल तर तुम्हाला लाल रंग खूप लकी आहे. तर तसंच वृषभ राशीचे तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी व्हाईट रंग, हिरवा रंग, हलका निळा रंग खूप तुमच्यासाठी लकी आहे. खूप जास्त भाग्यशाली असू शकतो तुम्ही. डेली रुटीनमध्ये व्हाईट, ग्रीन आणि लाईट ब्ल्यू म्हणजेच पांढरा, हिरवा आणि हलका निळा तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे तुमचा शुक्र चांगला होऊ शकतो गाईज. आणि तुमचे जे काही इच्छा, स्वप्न, जे काही तुमचे गोल्स आहे तुम्ही अट्रॅक्ट करू शकतात. तर नक्की यूज करून मला नक्की सांगा की तुमच्या लाईफमध्ये काही फरक जाणवला आहे का तुम्हाला त्या वापरल्यापासून. म्हणजे तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल, चांगल्या कामाला जायचं असेल, नवीन सुरुवात करायची असेल, तुमच्या लाईफमधले कुठले पण नवीन तुम्ही जर काही सुरुवात करत असाल, महत्त्वाच्या गोष्टी, पूजेला जात आहे, कुठल्या अशा कार्याला जात आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही नक्कीच पांढरा, हिरवा आणि लाईट कलर निळा घालू शकतात. तर तो तुमच्यासाठी खूप एक, किंवा तुम्ही गाडी घेताय, घर घेताय, तर तुम्ही नक्की हे रंग यूज करा आणि मला सांगा तुम्ही डेली रुटीनमध्ये जर वापरत असाल काय फरक पडला तुमच्यामध्ये. पण इथे तुमच्यासाठी लकी नंबर काय आहे हे बघूया. तर तुमच्यासाठी लकी नंबर हा 6,
15, 24, 33. तर ह्याची तुम्ही पूर्ण टोटल केली म्हणजे 15ची टोटल केली तर 6 येते, 24ची टोटल केली तर 6 येते, 33ची टोटल केली तर 6 येते. तर 6 नंबर तुमच्यासाठी खूप लकी आहे. तुम्हाला जर घर घ्यायचं आहे तर तुम्ही 6 नंबर टोटल येईल असं घर घेऊ शकता. गाडी घ्यायची असेल गाडीचे टोटल नंबर 6 येईल असं घेऊ शकतात. ऑफकोर्स हे राशीनुसार आहे. तुम्हाला जर तुमचा लकी नंबर आणि अनलकी नंबर तुमच्या पूर्ण जन्मतारखेनुसार किंवा असं करत बघायचं असेल त्याची एक वेगळी पद्धत असते न्यूमरोलॉजीनुसार. जर तुम्हाला पाहिजे असेल तर वेगळे सेपरेट मी व्हिडिओ करू शकते, पण राशीनुसार तुम्हाला सांगते तुमच्यासाठी 6 नंबर हा खूप लकी आहे. तुम्हाला जर खरंच लकी असेल, तुम्हाला अनुभव आला असेल तर तुम्ही नक्की यूज करू शकता. पण राशीनुसार तुमच्यासाठी 6 नंबर खूप लकी आहे गाईज. आणि 6 शिवाय जर तुम्हाला कुठला नंबर लकी असं पाहिजे असेल तर 9 नंबरसुद्धा तुमच्यासाठी लकी आहे. 9 अंक हा वृषभ राशीसाठी खूप शुभ मानला जातो. 9 नंबर किंवा 4 नंबरसुद्धा, 5 नंबरसुद्धा. तर 4, 5, 9 आणि 6 हे तुमच्यासाठी लकी आहे. आणि तुमच्यासाठी अनलकी नंबर 1 आणि 2 आहे. जर तुम्ही कुठलं गाडी वगैरे घेत असाल, कुठलंही तुम्ही तुमच्या ह्याच्याने रेझोनेट करा, तर तुमच्यासाठी 1 आणि 2 हा अशुभ रंग आहे. अशुभ अंक आहे. आणि अशुभ रंग इथे मला असं वाटतं तुमच्यासाठी असं कुठलं नाही, पण ब्लॅक कलर टाळा. ब्लॅक आणि नाही ब्लॅकच आय थिंक सो. तुम्ही ब्लॅक कलर जास्त नका घालत जाऊ, मला असं वाटतं. म्हणजे तुमच्या डेली लाईफमध्ये तो नका हे करू तुम्ही. वाईट रंग तुमच्यासाठी लकी आहे, ब्लॅक लकी नाही आहे. तर तुमच्यासाठी लकी वार आपण बघूया. लकी वार तुमच्यासाठी शुक्रवार, बुधवार आणि सोमवार आहे. तर तुम्हाला महत्त्वाची काही कामं तुमचे करायचे असेल तर नक्की या वारांमध्ये तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला तुमचे मित्ररास माहिती नसेल तर तुम्हाला सांगते, वृषभ राशीची मित्ररास ही वृश्चिक, मीन आणि कर्क आहे. कारण की वृषभ रास ही जलतत्वाची रास आहे. त्यामुळे तुमचं जलतत्वाशी म्हणजेच वृश्चिक, मीन आणि कर्क ह्या राशीशी चांगलंच जमू शकतं. त्यामुळे तुम्ही जर तुमचे शत्रू आणि मित्र जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्हाला ही फायदेशीर आहे. जर तुमची वृश्चिक, कर्क आणि मीन राशीचे मित्र असतील तर तुमच्यासाठी ते खूप लक्की आहेत. आणि जर तुम्ही लग्नासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी जर बघत असाल तर ऑफकोर्स तुम्ही वृश्चिक, मीन आणि कर्क या राशीच्या लोकांशी नक्कीच तुम्ही विवाह करू शकता. तुमच्यासाठी खूप चांगलं आहे ते. म्हणजे तुमची कम्पॅटिबिलिटी आपण बोलतो ना, चांगलंच जमू शकतं. ऑफकोर्स ते तुमच्या पत्रिकेनुसार ते बघतात, पण एक जनरल नॉलेज म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमचं वृश्चिक, कर्क आणि मीन या तिन्ही राशीसोबत खूप चांगलं जमू शकतं. तुमच्यासाठी धनु, मेष ही रास चांगले नाही आहे. धनु आणि मेष ही या राशीपासून तुम्ही जेवढे कमी संबंध ठेवले तेवढे चांगले तुमच्यासाठी. अग्नितत्वाची ज्या राशी असतात त्या तुमच्यासाठी चांगल्या नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या जनरल नॉलेजमध्ये ॲड करून घ्या गाईस. ही मी माझ्याकडून इन्फॉर्मेशन दिली आहे. तर मी व्हिडिओज बनवते राशींचे, तर त्यामध्ये काही मी जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि काही गोष्टी माझ्या मनात म्हणजे जे नॉलेज मला आहे ते मी माझ्या नॉलेजनुसार तुम्हाला सांगते. तर नक्की सपोर्ट करा, व्हिडिओजला शेअर करा. आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा गाईस. तुमच्या आरोग्याबद्दल इथे बोलणार आहे. तर वृषभ राशीच्या लोकांना विशेषतः पोटाच्या तक्रारी असतात. संधिवात, मधुमेह, नेत्ररोग, घशाचा रोग, बद्धकोष्ठ याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि हे रोग होण्याची भीती असते. या राशीच्या लोकांना मृत्यू हा हृदय विकारापासून होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे वृषभ राशीचे लोकांचा मृत्यू हा खूप बहुतांश असं ॲस्ट्रोलॉजीमध्ये सांगितलं, राशी भविष्यामध्ये सांगितलं की तुमचा मृत्यू जेव्हा कधी पण होऊ शकतो. सॉरी गाईस, तुम्हाला ऐकायला जर असं वेगळं वाटत असेल पण मी स्पष्ट जरा बोलते. तर हृदयविकारापासून होऊ शकते. त्यामुळे हृदयविकार कशामुळे होतो तुम्ही नक्कीच वाचू शकतात. आणि तो न होण्यासाठी काय काय करावे लागते ते तुम्ही बघू शकतात. आणि तसे पाहता राशीचे लोक खूप निरोगी असतात. मात्र जेव्हा राशीत अशुभ ग्रहांचा प्रवेश होतो, तर शुक्र ग्रह निर्बल होतो, तेव्हा त्यांना वर सांगितले आजार होतात. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितले ते आजार तुम्हाला होण्याची शक्यता असते. वीर्यविकार, मूत्ररोग, नेत्ररोग, मुखरोग,
गुप्तरोग, वीर्याची कमतरता, संभोग करण्यात अक्षमता, मधुमेह, वात, स्वप्न दोष, शीघ्र पतत, धातुक्षय, कब्ज यांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. ताक, फळे, लिंबू, सुफा, मेवा, पालक, टॅमॅटो याचे सेवन करणे लाभकारक आहे तुमच्यासाठी. या राशीचे लोक शरीराने दुर्बल असल्यामुळे त्यांनी पौष्टिक अन्नाचे जास्त सेवन केले पाहिजे. ओके गाईस, तुम्हाला कळलं तुम्हाला काय काय खायचं आहे, काय काय नाही. आणि तुमचं शरीर हे रेखीव दष्टपुष्ट असते. तुमचं वजनसुद्धा वाढलेलं असू शकतं. म्हणजे ह्या राशींचे जे लोक असं दष्टपुष्ट असतात, बहुतांश लोकांचे वजन वाढलेले असतात. आणि आपली त्वचा साधारणपणे मऊ चमकदार असते. डोळे अत्यंत आकर्षक असतात. होठ सुंदर असतात. सहसा या शरीराचे गौरवपूर्ण व सुसंचलित असते. मध्यम वयानंतर आपले वजन अधिक वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 30च्या नंतर 30-40च्या नंतर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या हाताचे अंगठे हे थोडे मोठे असतात. त्यांचा आवाजही धारधार असतो. तर मोठ्याने बोलणारी असतात. ॲक्च्युली कंटिन्यू बोलते त्यामुळे माझे जरा शब्द इकडे तिकडे जात आहेत, तर ॲडजस्ट करून घ्या. त्यांच्या गालावर तीळ असू शकते. खूप तीळ असू शकतात गालावर तुमच्या. मात्र ज्या व्यक्तींच्या हातावर किंवा गालावर तीळ असते त्यांच्या हातात पैसा राहत नाही. ओके, जर वृषभ राशीचे तुम्ही जर लोक आहात आणि तुमच्या गालावर किंवा हातावर जर तीळ असेल गाईस, तर तुमच्या हातात पैसा राहू नाही शकत. लयच खर्च होऊ शकतात. ओके, तर अजून काही गोष्टी तुमच्याबद्दल ॲडिशनल इथे सांगितलं आहे की लोकांचे, वृषभ राशीच्या लोकांचे चरित्र स्वभावाबद्दल ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं की मतभेद असतात. म्हणजे मतभेद असू शकतात. तुमचे मतभेद खूप जणांसोबत असू शकतात. काही लोक त्यांना आकडूसुद्धा बोलतात, आक्रमक मानतात. जर काही जण त्यांना पुरेपूर आनंद घेणारे मानतात. म्हणजे हॅपी गोल माणूस आहे हा, असं पण मानू शकता तुम्हाला. पण काही लोकांना वाटू शकतं तुम्हाला किती ॲटिट्यूड. ओके, सो नेक्स्ट इथे दिले की निश्चल स्वभावाचे असू शकता तुम्ही. शांत प्रेमी असतात. जेव्हा त्यांना कळते की हे काम वेळेत होत नाही तेव्हा त्यांना गतिशील बनवतात. आणि या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व गुण ठासून भरले असतात. संगीताची तुम्हाला खूप आवड असते. आणि मोठ्या समुदायाचे मनोरंजन करू शकतात. बाहेरून जरी कठोर वाटत असले तरी आतून खूप हे असतात. मग असेच मी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याविषयी त्यांच्या मनात फार सहानुभूती असते आणि फार दयाळू असतात. सो स्वीट, किती चांगले आहात तुम्ही. तर शांत प्रेमी लोक आहात. साधेपणाने राहणे तुम्हाला खूप आवडतं जास्त. म्हणजे तुम्ही असे पण नाही आहात की तुम्ही खूप उत्साही आणि खूप असे आहात की रागवणारे खूप आहात, असं नाही. तुम्ही नॉर्मल जिंदगी तुम्हाला खूप आवडते. तर पूर्ण व्हिडिओमध्ये मला एवढंच कळालं आहे आणि तुम्हालाही कळालं असेल, तुम्ही एक हॅपी गो लकी मॅन आहात किंवा वुमन आहात जी म्हणजे तुम्हाला 9 to 5 जॉब करायची इच्छा आहे. जे फॅमिली ओरिएंटेड आहे, पण जबाबदारी जर जास्त अंगावर पडली तर ते तुम्हाला आवडत नाही. आणि खूप छान रास आहे, खूप चांगलं आहे. इतर राशींपेक्षा मला वृषभ रास का आवडते माहिती आहे का? कारण की या राशीची लोक ना खूप म्हणजे नॉर्मल लाईफ त्यांना खूप आवडते. जास्त इच्छा नसणारी किंवा खूप कमी याच्यामध्ये समाधानी असतात हे लोक, मला असं वाटतं. नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर तुम्हाला ह्या राशीबद्दल अजून काय माहिती करून घ्यायचं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी वृषभ राशीचा असेल तर हा व्हिडिओ नक्की त्या व्यक्तीपर्यंत पोचवा. म्हणजे ती व्यक्तीची तुमची कोणी असेल ती ह्या म्हणजे हे गुण त्यांच्यामध्ये आहेत का, किंवा तुम्ही जर वृषभ राशीचे असाल तर तुमच्यामध्ये हा गुण आहे का, नक्की मला कमेंट करून सांगा गाईज. आणि इतरही वृषभ राशीचे खूप व्हिडिओ आहे, त्या ह्या व्हिडिओमध्ये काय फरक आहे नक्की मला कळवा. आणि मेष राशीचासुद्धा व्हिडिओ आला आहे, तर तुम्ही मेष राशीचे असाल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी मेष राशीचं असेल आणि तुम्हाला या गोष्टीची आवड असेल तर नक्की हा व्हिडिओ, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि मी काहीतरी नवीन प्रोजेक्ट केला आहे, हा 12 राशीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. आपण वृषभ रास ही कवर केलेली आहे, मेष आणि वृषभ. तर बाकीचे व्हिडिओज राशींचे उद्या किंवा आज रात्री पण येऊ शकतात, उद्यापर्यंत ऑफकोर्स येऊ शकतात. तर दर दिवसाला मी 3 राशींबद्दल सांगायचा प्रयत्न करेल. आज 2च कदाचित येतील, मेष आणि वृषभ. तर उद्या 2 अशा दर दिवसाला येतील. तुमची रास कुठली आहे किंवा तुमची रास जी आहे ती तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. ज्या राशीसाठी जास्त कमेंट्स येतील ती रास मी लवकर घेण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर ऑफकोर्स मी नंबर्सनुसार पण
ओके, तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि असे जर व्हिडिओ अजून काही तुम्हाला पाहिजे असतील रिलेटेड तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिथुन राशीमध्ये आपण लवकरच भेटू.